मित्रांनो, मी किशोर उत्तमचंद जैन आपल्या येथील शेतकरी संदीप बोरसे सर यांच्या आपण शेतामध्ये आलेले आहे। त्यांनी पण हे साठी केलेली आहे। त्यांचं हे पहिलं वर्ष आहे। त्यांनी पहिला मका घेतलेला आहे त्याच्यावर। आता याच्यावर आहे ना आपल्याला हरभऱ्याची टोकन पद्धतीने पेरणी करायची आहे। आणि आपण आहे ना आता हे हरभरा आणलेला आहे जे की जॉकीचा हरभरा 9218 हे बियावर आपण आता डायकोड्रामा आणि ह्या बुरशीनाशक आणि कीटकनाशक याचा आपण बीज प्रक्रिया करून घेणार आहे। आणि आता हा हरभरा आहे 10 किलो, त्याच्याप्रमाणे आपण बीज प्रक्रिया करून झाल्यानंतर आपण टोकन यंत्राने यांच्या शेतामध्ये एका बेडवर असे 2 तास घेणार आहे। तुम्ही बेड पाहू शकता, बेड दाखवा त्यांना बरोबर व्यवस्थित। आणि त्यांना हे साठी करून त्यांचे काय फायदे झाले असतील ते तुम्हाला सांगणार आहे। तरी आपण सर्वांनी याच प्रकारे जसं आपण संदीप सर जसं लावताय त्या हिशोबाने तुम्ही पण हरभरा लावू शकता। आणि बीज प्रक्रिया करा, नक्की बीज प्रक्रिया करा। आणि रब्बीच्या याच्यामध्ये आपल्याला म्हणजे कमी टायमामध्ये त्यांना तणनाशक मारून त्यांनी जे शेताचं व्यवस्थापन केलेलं आहे तसं तुम्ही पण करून तुमचा फायदा करून घ्या। आणि आता संदीप सर तुम्हाला याबद्दल थोडीफार माहिती देतील की त्यांना हे साठी केल्यामुळे त्यांचे काय फायदे झाले, तर ते आता तुमच्याशी बोलणार आहे। बोला, सांगा त्यांना या साठीबद्दल माहिती सांगा तुम्ही बरोबर की तुम्हाला फायदे काय झाले त्याचे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आमच्याकडे किशोर भाऊ आमच्या शेतावरती आलेले आहे आणि त्यांनी आम्हाला आपला हरभरा पेरणीच्या पूर्वी जी बीज प्रक्रिया आहे ती कशी करायची त्याबद्दल आम्हाला माहिती दिली। आणि टोकन यंत्राने ती कशी लागवड करायची त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिली। आणि आम्ही ह्या मक्याच्या प्लॉटमध्ये आता तसं मका आधी घेतलेला होता खरीपाचा। तुम्हाला या मक्यामध्ये काय काय फायदे आले तसं सांगा तुम्ही। म्हणजे पहिलं शेत तुमचं चिबड होतं ना? तर आमचं जे शेत होतं त्या आधी त्या खालच्या साईडने जे आहे ते आमचं असं वावरामध्ये खूप पाणी साचायचं आणि त्याच्यामुळे ह्या बेडमुळे असा फायदा झाला की ते पाण्याच्या जिथे पाणी जास्त थांबायचं शेतामध्ये त्या ठिकाणी आमचं उत्पन्न आता वाढ झालेली आहे। त्याच्यामध्ये चांगल्यापैकी मका आलेला आहे। आता आमचं आणखी मकाचं काढणीचं बाकीच आहे। आता त्याच्यामध्ये आणखी आता उत्पन्न म्हणजे तुमच्या टायमाची बचत होऊन तुम्ही लवकर याच्यामध्ये जसं तुमचं मका उचलला जाईल तसं तुम्ही पेरणी करणार आहे। बरोबर बरोबर। हां, आणि आपला म्हणजे टाइम ची बचत होऊन आपल्या उत्पन्नात वाढ होईल। आणि रब्बीचा जो आता आम्ही हरभरा पेरणीचं जे आम्ही विचार करतोय त्याच्याबद्दल किशोर भाऊंनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केले आणि आता आम्ही ते आज टोकन यंत्राने रब्बीच्या हरभऱ्याची लागवड करताय। धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद।